आता राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी, महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज ठरणार आहे। भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण मुंबईमध्ये पोहोचलेत। या बैठकीमध्ये गटनेत्याची निवड केली जाणार आहे। गटनेता निवडीनंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि आज दुपारी 2:30 वाजता राजभवनामध्ये राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेसंदर्भातलं पत्र दिलं जाणार आहे। आणि या सर्व घडामोडींनंतर त्यानंतर महायुतीची एकत्रित पत्रकार परिषदही होणार आहे। तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आजचा एकूणच कार्यक्रम कसा असणार आहे? नक्कीच आज जर बघितलं असेल तर विधान भवनामध्ये आहे ते सर्व नवनिर्वाचित आमदार येतील आणि या ठिकाणीच आहे ते भाजपचा गटनेता आहे, निवडण्याची प्रक्रिया आहे ती होणारा पाहायला मिळणार आहे। कारण की जो गटनेता निवडला जाणार आहे आणि यानंतरच तो खरं तर महायुतीचा आहे, तो मुख्यमंत्री असणार आहे। बरोबर त्याच नंतर पहिल्यांदा जर आज बघितलं असेल तर भाजपची कोर कमिटीची बैठक आहे तीच विधान भवनामध्ये भाजपच्या कार्यालयामध्ये पार पडेल आणि त्यानंतरून आहे ते गटनेतेसाठी जे दिल्लीवरून 2 निरीक्षक आलेले आहेत, निर्मला सीतारमण असतील आणि त्याचबरोबर विजय रुपाणी, हे दोन्ही जे आहेत ते दोघंही नेते विधान भवनामध्ये येतील आणि त्यानंतर विधान भवनाचं गटनेता निवडीची प्रक्रिया आहे ती सुरू होणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं असेल तर मुख्य प्रतोद आणि त्याचबरोबर ही फुलांची सजावट देखील आहे ती विधान भवनामध्ये केलेली आहे आणि यानंतरून ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर महायुतीतील सर्व नेते जे आहेत ते सगळे राजभवनाकडे जातील आणि सत्ता स्थापनेचा दावा आहे तो करताना पाहायला मिळणार आहे। सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतरून आहे ते सर्वांना निमंत्रण देखील आहे ते जाणार आहेत। मात्र आज जो गटनेता निवडला जाईल तोच खरं तर मुख्यमंत्री असणार आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून प्रतीक्षा होती की भाजपचा गटनेता कधी निवडला जाईल, कारण की सर्वाधिक मोठा पक्ष असणारा हा भाजप आणि भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया आहे ती सगळ्यात विलंब झाली होती। मात्र त्यानंतरून आज हा गटनेता निवडला जाणार आहे आणि उद्याच्याला हा शपथविधी देखील होताना पाहायला मिळणार आहे। जी, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर दुपारी 2:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे।